परफेक्ट गाइडलाइन फॉर कॉम्पिटिटिव एग्ज़ाम इस यूट्यूब चैनल पर सभी स्टूडेंट का हार्दिक स्वागत। आज हम जो महाराष्ट्र गवर्नमेंट की तरफ से जनरल सीईटी बीएड 2021 जो एग्ज़ाम कंडक्ट करने वाली है महाराष्ट्र गवर्नमेंट की तरफ से, तो उस सीईटी के बारे में हमने पिछले कई वीडियो के माध्यम से जानकारी ली थी सिलेबस के बारे में। तो वैसे ही जानकारी आज हम ले लेंगे। आप सबको दिख रहा होगा कि पेपर का जनरल सीईटी का पेपर, उसका पैटर्न के बारे में आपको स्क्रीन पर दिखाई देता होगा कि देखिए पेपर पैटर्न कैसा है। महाराष्ट्र ये जो है ऑनलाइन पेपर होने वाला है आपने तो उस पेपर में, ऑनलाइन पेपर में 3 टॉपिक्स इम्पोर्टेंस है, जिस 3 टॉपिक पर ये पेपर डिपेंड है। सभी को दिख रहा होगा ये 3 टॉपिक कौन कौन से हैं। देखिए अभी ये 3 टॉपिक है। मेंटल एबिलिटी, आपको 40 क्वेश्चन पूछे जाएंगे 40 मार्क्स के लिए। उसके बाद जनरल नॉलेज 30 क्वेश्चन पूछे जाएंगे आपको 30 मार्क्स के लिए। उसके बाद थर्ड टॉपिक है टीचर एप्टीट्यूड, इसके लिए भी 30 क्वेश्चन पूछे जाएंगे 30 मार्क के लिए। तो आज हम और ऐसे कर आपको कुल 100 क्वेश्चन पूछे जाएंगे 100 मार्क के लिए। आपको बाकी टोटल इन्फॉर्मेशन आपको पिछले वीडियो में दे दी है। आज हम मेन पॉइंट पर आते हैं। ये जो 3 मेजर टॉपिक है, मेंटल एबिलिटी, जनरल नॉलेज, टीचर एप्टीट्यूड, इसमें से हमको आज हम जनरल नॉलेज के बेस पर कैसे क्वेश्चन पूछे जाएंगे हमके, इसके बारे में हम आज जानकारी ले लेंगे। आपको फर्स्ट क्वेश्चन ऐसा पूछ सकते हैं कि जनरल नॉलेज के कैसे क्वेश्चन हो सकते हैं। तो देखिए महाराष्ट्रियन भी ज़्यादा से ज़्यादा महाराष्ट्रियन स्टूडेंट है, इसलिए मैं मराठी में ही क्वेश्चन ले रहा हूँ और उसका ट्रांसलेशन भी कर बताऊँगा। देखिए फर्स्ट क्वेश्चन, कॅलरी हे कशाचे एकक आहे। कॅलरी जो साइंस में जो कंसेप्ट है कैलोरी, उसका एकक क्या है, इसके बारे में क्वेश्चन पूछा है। ऑप्शन के लिए फर्स्ट ऑप्शन है ऊर्जा के, दूसरा है शक्तीचे, तिसरा आहे उष्णतेचे आणि चौथा आहे तापमानाचे। योग्य उत्तर आहे उष्णतेचे। योग्य उत्तर कोणचं आहे तर उष्णतेचे एकक आहे, त्यामुळे तिसरं पर्याय बरोबर आहे। दूसरा प्रश्न, सध्या भारतात अनुक्रमे किती राज्य व किती केंद्रशासित प्रदेश आहेत। आजच्या घडीला भारतामध्ये एकूण किती राज्य आहेत आणि किती केंद्रशासित प्रदेश आहे, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे। तर बघा पहिल्या ऑप्शनमध्ये आहे 29 राज्य व 7 केंद्रशासित प्रदेश। दुसरा ऑप्शन, ही पहिला ऑप्शन झाला। दुसरा ऑप्शन आहे 29 राज्य व 9 केंद्रशासित प्रदेश। त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे 28 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश आणि चौथा ऑप्शन आहे 28 राज्य व 9 केंद्रशासित प्रदेश। तर योग्य उत्तर आहे, सर्वांना माहीत असेल, चौथा पर्याय 28 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश। बघा अपन देखिए हमारे देश में अभी 28 स्टेट है और 9 केंद्रशासित प्रदेश है। देखिए हमारा 29 थे स्टेट, मगर अभी जो कश्मीर का विभाजन कर 2 केंद्रशासित प्रदेश में उनको बांटा गया है, इसलिए हम पहले 7 ही केंद्रशासित प्रदेश थे, मगर वो बांटने के बाद एक स्टेट को अलग अलग 2 केंद्रशासित प्रदेश में बांटने के वजह से फिर से 28 राज्य यानी कि 28 स्टेट और 9 केंद्रशासित प्रदेश हो चुके हैं। नेक्स्ट क्वेश्चन, खालील वर्णन कशाचे आहे। एक कलम 51 ए हा भाग 42व्या घटना दुरुस्ती 1976 अनुसार संविधानात जोडण्यात आला। हा भाग सरदार सुवर्णसिंग समितीच्या शिफारसीनुसार
संविधानात जोडण्यात आला? बघा, याचं पहिलं ऑप्शन आहे मूलभूत अधिकार, राज्याची मूलभूत मार्गदर्शक तत्त्वे, मूलभूत कर्तव्ये आणि न्यायालयीन पुनरावलोकन अधिकार. बघा, आपल्या सर्वांना माहीत असेल की इंदिरा गांधींनी सुवर्णसिंग यांच्या आदेशाखाली समिती स्थापन केली होती संशोधन, आणि त्या अंती त्यांनी सांगितलेल्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्ये हा भाग या भागाचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे योग्य उत्तर आहे मूलभूत कर्तव्य, तिसरा पर्याय. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारत एक खोज या दूरदर्शन मालिकेचे दिग्दर्शन कोणी केले? भारत एक खोज ये जो टीवी सीरियल थी उसका दिग्दर्शन कोणी केले? तर पहिला ऑप्शन आहे श्याम बेनेगल, दुसरा आहे महेश भट्ट, तिसरा आहे ओम पुरी, चौथा आहे जब्बार पटेल. तर आपल्या सर्वांना माहीत असेल तर भारत एक खोज या दूरदर्शनवरील मालिकेचे दिग्दर्शन हे श्याम बेनेगल यांनी केलं होतं. त्यामुळे योग्य पर्याय आहे 1. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणते आहे? देखिए, हमारे देश में जो ओपन यूनिवर्सिटी है, ये कौन सी ओपन यूनिवर्सिटी है? फर्स्ट ओपन यूनिवर्सिटी हमारे देश में, इंडिया की, तो ये ऑप्शन है इंदिरा गांधी मुक्त ओपन यूनिवर्सिटी, उसके बाद यशवंतराव महाराज मुक्त विद्यापीठ, तीसरा है डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ और चौथा है नालंदा मुक्त विद्यापीठ. तो इसमें से फर्स्ट करेक्ट आंसर है डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ, जो 69 में हैदराबाद स्टेट में, आंध्र प्रदेश स्टेट में स्थापित हो गई थी यूनिवर्सिटी, ओपन यूनिवर्सिटी. महाराष्ट्र की जो है तो यशवंतराव चौहान मुक्त विद्यापीठ, ये महाराष्ट्र में है. उसके बाद का क्वेश्चन, नासाने नुकतेच आपले परसिव्हरन्स रोवर मंगळाच्या कोणत्या भागात उतरवले? तर पर्याय आहेत गेले क्रेटर, जेजुरो क्रेटर, एरिस हेलिस. तर योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 2, जेजुरो क्रेटर. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी भारताला ऑलिम्पिक खेळात प्रथम कांस्य पदक मिळवून दिले? बघा, जागतिक लेवलला ज्या ऑलिम्पिक स्पर्धा घेतल्या जातात त्या अनुषंगानं हा प्रश्न विचारलेला आहे. आणि पर्याय दिलेल्या पर्यायामध्ये खाशाबा जाधव, त्यानंतर जर आपण बघितलं दुसरा आहे लिएंडर पेस, तिसरा आहे पी.टी. उषा, चौथा आहे के मल्लेश्वरी. तर योग्य उत्तर आहे 1956 मध्ये बघा जपान इथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये खाशाबा जाधव यांनी सुवर्णपदक मिळवून दिलं, कांस्यपदक मिळवून दिलं. हे भारतातलं पहिलं कांस्यपदक होतं, कारण त्यांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. परत हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. बघा, WHO जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष बनणारी पहिली भारतीय महिला कोण? WHOचं तर विजया लक्ष्मी पंडित, सरोजिनी नायडू, राजकुमारी अमृता कौर, फातिमा बीबी. तर याचं आपण जर बघितलं त्याचं योग्य उत्तर आहे राजकुमारी अमृता कौर ही WHO या जागतिक आरोग्य संघटनेची अध्यक्ष बनणारी ही पहिली भारतीय महिला आहे. दुसरा त्यानंतरचा प्रश्न आहे, करो या मरो, डू और डाय ही घोषणा कोणी दिली? तर सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू. तर योग्य उत्तर आहे काय आहे योग्य उत्तर? महात्मा गांधी 1942ला करो या मरो ही घोषणा दिली होती. आणि सुभाषचंद्र बोसनी कोणती घोषणा दिली ती? तुम मुझे
खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा. बरोबर आहे. पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रपती होण्यासाठी कमीत कमी वय किती असावे. देखिए हमारे देश के प्रेसिडेंट होने के लिए कम से कम कितनी आयु लगती है, ऐसे कर क्वेश्चन है. ऑप्शन में 25, 30, उसके बाद 21, 35. तो करेक्ट ऑप्शन कौन सा है. ऑप्शन क्रमांक 4, 35. भारताचं राष्ट्रपती होण्यासाठी कमीत कमी वय लागतं 35 वर्ष वय लागतं. पुढचा प्रश्न घेऊयात. द स्ट्रगल इज माय लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. द स्ट्रगल इज माय लाईफ, नेल्सन मंडेला, मार्टिन ल्यूथर, मलाला युसुफजाई, बेनजीर भुतो. तर योग्य उत्तर आहे पहिला पर्याय, फर्स्ट ऑप्शन, नेल्सन मंडेला. द स्ट्रगल इज माय लाईफ यांनी वर्णदोष या संदर्भात आंदोलन केलं होतं. पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन, गोदावरी नदीवरील जायकवाडी जलाशयास कोणते नाव आहे. कोणतं नाव आहे. शिवसागर आहे का, शिवाजी सागर आहे का, नाथसागर आहे का, मोडक सागर. तर योग्य पर्याय आहे नाथसागर. पर्याय क्रमांक 3, नाथसागर. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो. बघा, क्षेत्रफळाच्या बाबतीत पहिला ऑप्शन, दुसरा, तिसरा, चौथा. तर योग्य ऑप्शन आहे तिसरा क्रमांक लागतो. बरोबर, पहिला राजस्थानचा आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याला सुमारे किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. महाराष्ट्र राज्याला 720, पर्याय आहे 720, 770, 850, 713. योग्य उत्तर आहे 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा महाराष्ट्राला लाभलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न, प्राचीन काळी महाराष्ट्र राज्याला कोणते नाव होते. ऑप्शन आहेत पद्मपुरा, देवभूमी, प्रतिष्ठान, दक्षिणपथ. योग्य उत्तर आहे दक्षिणपथ म्हटलं जायचं महाराष्ट्राला, कारण हे दक्षिणेकडील भूभाग असल्यामुळं. त्यामुळं योग्य उत्तर आहे चौथा. कोलकाता येथे असलेली भारतातील ब्रिटिशांची राजधानी दिल्ली येथे कोणी हलवली ब्रिटिश काळामध्ये. तर पहिला आहे लॉर्ड हॉगडिक, लॉर्ड वेलेस्ली, लॉर्ड मिंटो, लॉर्ड कर्झन. तर योग्य उत्तर आहे लॉर्ड हॉगडिक. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला जनरल नॉलेज या घटकाच्या अनुषंगानं विचारले जाऊ शकतात. देखिए ऐसे टाइप के क्वेश्चन आपको करंट अफेयर के जो टॉपिक है उस पर आपको कितने 30 क्वेश्चन आपको पूछे जाएंगे. तो इसके अच्छी तरह से प्रिपरेशन करो. ऐसे बहुत से आपको प्रैक्टिस के लिए वीडियो हम अपलोड करेंगे, इसलिए ये जो चैनल है उसको सब्सक्राइब कीजिए. आपके दहिने ओर जो सब्सक्राइब का रेड कलर का बटन है उस पर सब्सक्राइब कीजिए और ऐसे टोटल इन्फॉर्मेशन आपको नोटिफिकेशन में आ जाएंगे. थैंक यू सो मच.